आपल्या भारतामध्ये व्यसनासाठी म्हणून प्रतिबंधित केलेले जे जे पदार्थ आहेत ते त्याच्यात व्यसनाचा किती स्तर, त्याच्या आरोग्यावर काय परिणाम, त्याचा आंतरराष्ट्रीय काय, ह्या सगळ्यामधून ते जसं अफूवर आपल्या इथं बंदी आहे तशी गांजावर बंदी आहे. तर त्या बंदीतलं ते एक प्रोडक्ट आहे म्हणून. पण मी त्याच्या पुढचं सांगतो की गांजापेक्षा जास्त भाव द्राक्षाला मिळतो ना, तर द्राक्षाची निर्यात बंदीच्या वेळेस तुम्ही आम्हाला का अडवता? कापूस हा गांजापेक्षा महाग आहे, आपल्याला ते किंमत कमी देते म्हणून त्याची किंमत कमी वाटायची. किंवा जे हमी भावानं खरेदी होणारे जे धान आहे विदर्भामधलं, आपल्या इकडे त्याला भात तांदूळ म्हणतो, तिकडे धान म्हणतात, त्या धानाची किंमत तिप्पट चौपट आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. गांजापेक्षा जास्त परवडतो आम्हाला, आम्हाला ते भाव द्या तुम्ही. आम्ही जिथं पिकवतो आणि जे इथल्या लोकांच्या इकॉनॉमीला, आरोग्याला आणि इथल्या आहार व्यवस्थेला जे गरजेचं आहे ते पदार्थ. आता उडदाची डाळ, उडदाच्या डाळीची किंमत होत नाही इतकं त्याचं हे आहे, तर ती उडदाची डाळ पिकवण्यासाठी आणि ती पिकवून बाहेरच्या देशात निर्यात झाली पाहिजे, यासाठी द्या ना प्रोत्साहन, द्या ना अनुदान तुम्ही. शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्या. शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय, एमएसपी वाढवून द्या. 7%, 8%, 3% एमएसपी तुम्ही 10 वर्षात वाढवली नाही, दरवर्षी 80.1% वगैरे अशी तुम्ही एमएसपी वाढवताय. तर जी पारंपरिक पिकं आहेत, 5,000 जाणारी साखर तुम्ही 3,500 वर आणली. किती ऊस हा इथलं कल्पवृक्ष आहे. त्या ऊसापासून आता आम्ही इथेनॉल निर्माण करायलो, त्या ऊसापासून कागद निर्माण होतो, त्या ऊसापासून अल्कोहोलचा कच्चा माल तयार होतो, त्या ऊसापासून साखर निर्माण होते. वीज असेल, अल्कोहोल असेल, इथेनॉल असेल, साखर असेल, कागद असेल, एवढं सगळं त्या एका ऊसापासून होतंय. त्या ऊस कारखानदारीला तुम्ही काय देताय? खासगी कारखाने मारून टाकताय. आणि